धन्वत प्रणाम मायबाप कर्मभूमी अष्टदेवनी अंतराळ स्वर्ग सत्यकाय वैकुंठ शिराब्दी अष्टभैरव विश्वरूप आणि चैतन्य असे देवतेचे 9 थवे आहेत. कर्मभूमीच्या देवता 13 कोटी, अष्टदेवींच्या 13 कोटी, अंतराळीच्या 13 कोटी, स्वर्गीच्या 33 कोटी, सत्यकाय वैकुंठीच्या 9 कोटी, शिराब्दीच्या 6 लक्ष, अष्टभैरव 8, विश्वरूप 1 आणि चैतन्य 1 अशा 81 कोटी 6 लक्ष 10 देवता आहेत. आणि ह्या ज्या जेवढ्या देवता आहेत तेवढ्या त्याच्या विद्या आहेत. तर त्या विद्याचे 4 गट आहेत. 4 गट आहेत: आनव, मानव, शक्ती, शंभू. आणि त्या ज्या विद्या आहेत 81 कोटी 6 लक्ष 10 त्या 2 विभागामध्ये विभागल्या आहेत. एक शिल्पविद्या आणि एक स्थूळा किंवा अप्रोक्ष विद्या. तर 1 ते 8 देवतेच्या विद्येचा संचार 1 ते 8 देवतेच्या विद्येचा संचार ब्रह्मांडस्था, ज्ञानविग्रह आणि विद्यावंत करतात. आणि मायेच्या विद्येचा संचार मात्र ईश्वर, चिज्जड आणि विद्यावंत करतात. तर मायबाबा सगळ्या देवतेच्या विद्येला जी पात्रता लागते ती सगळ्या देवतेला सारखी आहे. म्हणजे 9 स्थानीच्या देवतेला पात्रता सारखी आहे. म्हणजे कोणची पात्रता आहे? तो कर्मयुक्त असावा, त्याने लेप जोडलेला असो, तो 12 वर्षाचा असावा आणि तो ध्यानयुक्त असावा. आणि सगळ्या विद्याचा संचार दृष्टीद्वारे होतो. 1 ते 9 सगळ्या म्हणजे 81 कोटी 6 लक्ष 10 देवतेच्या विद्याचा संचार हा कशाद्वारे होतो? दृष्टीद्वारे होतो. आणि सगळ्या देवतेचा विद्या संचार झाल्यानंतर देवता मळाला बघून देवतेला जीव दिसत नाही, तर देवता ह्या मळाद्वारे जीवाला पाहतात आणि माया ही अनादेवतेद्वारे बघते. तर मग देवता ह्या मळाद्वारे विद्याचा संचार करतात आणि विद्याचा संचार झाल्यावर त्या जीवाला मूळ आणि पिंडस्था प्रकाशते. आणि पिंडस्थला प्रकाशल्यामुळे तो जीव त्या पिंडस्थेची आयुष्यभर उपासना करतो आणि मृत्यूनंतर त्याला त्या देवतेची ज्या देवतेची विद्या झाली त्या देवतेच्या ब्रह्मांडस्थ मूर्तीमध्ये पावन होऊन तो त्याला सुख भोगायला मिळते. हे झालं म्हणजे 1 ते 8 देवतेच्या विद्यांचं. आणि 9व्या देव म्हणजे मायेच्या विद्याचं कसं आहे? मायाच्या मळाचं नाव आहे आद्यमळ, मायाच्या पिंडस्थेचं नाव आहे संलग्न, मायाच्या ब्रह्मांडस्थेचं नाव आहे चिजड आणि मायाच्या विद्याचं नाव आहे शुद्ध शांभव विद्या. तर ह्या शुद्ध शांभव विद्याचा संचार कोण करत आहे? ईश्वर, चिजड आणि विद्यावंत करतात. त्याला बी पात्रता कोणची पाहिजे? तो 12 वर्षाचा असावा, तो देहानियुक्त असावा, कर्मभूमीत असावा आणि त्यानं लेप जोडलेला असा. आता बाबा हा लेप कसा जोडायचा? तर लेप विद्यावंत, ज्ञानविग्रह, ब्रह्मांडस्था किंवा आवर्दृश्य अवतार यांच्या ठिकाणी जर भजन घडलं आपल्याला तर त्या जीवाच्या जीवस्वरूपावर एक लेप लागतो. आणि जेव्हा तो लेप परुडीला येईल त्यावेळेस त्याला त्या देवतेची विद्या होत असते. आणि 1 ते 8 देवतेच्या विद्या ज्या आहेत तो विद्यावंत वारल्यानंतर त्याच्या जीवस्वरूपावर लेप लागतो. 1 ते 8 देवतेच्या विद्या. आणि लेप ज्यावेळेस परुडीला येईल त्यावेळेस त्याला ती विद्या होत असते. आणि मायाच्या विद्याचं वेगळं आहे. मायाच्या विद्याचा संचार ईश्वर, चिजड आणि विद्यावंत करतात. आणि संचार झाल्यानंतर त्या जीवाला मळ आणि पिंडस्था प्रकाशते. तर कोणचा मळ प्रकाशतो? आद्यमळ प्रकाशतो. आणि कोणची पिंडस्था प्रकाशते? म्हणजे संलग्न नावाची पिंडस्था प्रकाशते. आणि त्या संलग्नाची उपासना तो आयुष्यभर करतो. देव समजतो त्याला आणि आयुष्यभर त्याची उपासना करतो. आणि उपासना केल्यानंतर तो मृत्यूनंतर त्याला म्हणजे डायरेक्ट चिज्जड मायाची प्राप्ती होते. म्हणजे तिथं रेवणे टिचणे आडरिगणे नाही करायचं. पण 1 ते 8 देवतेच्या विद्यावंत जो आहे तो विद्यावंत वारल्यानंतर तो डायरेक्ट म्हणजे फळाला जात नाही. त्याला रेवणे टिचणे आडरिगणे आहे. पुन्हा त्याला म्हणजे 4 पुन्हा पर्याय येतं. पण असा मायाच्या विद्याला पर्याय बी नाही मायाच्या विद्यावंताला आणि रेवणे टिचणे आडरिगणे बी नाही. तर मायाचा विद्यावंत वारला की तो डायरेक्ट म्हणजे एकदम
सद्य प्रारब्ध म्हणतात त्याला. तर डायरेक्ट सद्य प्रारब्ध म्हणजे ताबडतोब तो विद्या सुखाला जातो मायाचं. कारण मायाच्या ब्रह्मांडस्थेमध्ये अनेक म्हणजे चिजडमध्ये स्वरूप ब्रह्मांड असतात, ती विधेयी आहे आणि तिच्या स्वरूपामध्ये हजारो लाखो म्हणजे फळी बसतात. परंतु हा जे 1 ते 8 देवता येतात, पण त्या 1 ते 8 देवतामध्ये फक्त एकच फळिया बसतो आणि तो फळिया जोपर्यंत त्याचं फळ संपत नाही तोपर्यंत ती देवता दुसऱ्या फळियाला प्रवेश देत नाही. तर असं आहे मायबापू. आणि मग विशेष म्हणजे 1 ते 8 दिवसाच्या ज्या विद्या येतात तर त्या विद्यामध्ये फक्त मळ आणि पिंडास्था सारखंच आहे सगळं. 1 ते 8 दिवसाच्या सगळं सारखं आहे. म्हणजे मळ आणि पिंडास्था फरक असते. पिंडस्थेला तो आपला देव मानतो आणि आयुष्यभर उपासना करतो आणि शेवटी त्या ज्या देवतेची विद्या असेल त्या देवतेच्या ब्रह्मांडस्थ मूर्तीमध्ये पावन होतो आणि सुख भोगतो. पण मायाचं तसं नाही. मायाच्या विद्या झाल्यानंतर जीवामध्ये 6 बदल होतात आणि संलग्नामध्ये 4 बदल होतात. तर कोणते बदल होतात मायबाबा? जीवाला संलग्न आणि संलग्नाचे मळ शुद्धत्व आणि प्रकाशतात. हा एक महत्त्वाचा म्हणजे बदल आहे त्याच्यामध्ये. जीवाला स्वतःचा देह आणि देहावरील मळ प्रकाशतात, हे दुसरा बदल. तिसरा, जीवाला आद्यमळ प्रकाशतो. चौथा बदल, जीवाला चैतन्यमयाची विद्या होते. आणि 5वा बदल, जीवाचे आद्यमळा व्यतिरिक्त सर्व मळ झाकले जातात. आणि 6वा बदल म्हणजे जीव आद्यमळाद्वारे संलग्नाला बघू शकतो. आता हा झाला संलग्नामध्ये. आता जीवामध्ये बदल. आता जीवाचे मळ नष्ट होत नाहीत, त्याचे मळ झाकले जातात. आणि त्याच्याजवळ काय राहतं शिल्लक? फक्त आद्यमळ शिल्लक राहतो आणि तो आद्यमळाद्वारे संलग्नाला बघतो. कारण संलग्नाला बी आद्यमळ लागलेला आहे आणि जीवाला बी आद्यमळ लागलेला आहे. जीव संलग्नाला आद्यमळाद्वारे बघतो आणि संलग्न जीवाला आद्यमळाद्वारे बघतो. आता हे झालं जीवाचे बदल झाले. आता संलग्नाचे बदल बघा. संलग्नामध्ये 4 बदल होतात. एक तर संलग्नाला आद्यमळ प्रकाशतो आणि संलग्नाला चैतन्यमयाची विद्या होते. संलग्नाचे आद्यमळा व्यतिरिक्त सर्व मळ नष्ट होतात. इथं झाकली नाही जात, सगळे मळ नष्ट होतात आणि संलग्न जीवाला आद्यमळाद्वारे पाहू शकतो. आणि आता हे झालं साधन अवस्था. त्या चैतन्य याच्यामध्ये मायेच्या विद्यामध्ये 2 अवस्था आहेत. एक साधन अवस्था आणि एक साध्य अवस्था. प्रत्येक विद्यामध्ये 2 अवस्था असतात. एक साधन अवस्था म्हणजे जोपर्यंत तो म्हणजे विद्यावंत मृत्यू येत नाही त्याला तोपर्यंतची साधनावस्था. आणि तिथून तो याला जातो फळाला जातो, ती साध्य अवस्था आहे. तर ह्या साधनावस्थेमध्ये साधनावस्था म्हणजे जीवाच्या मृत्यूनंतर जीव आणि संलग्न चिजड मायामध्ये पावन होतात. आणि चिजडमध्ये पावन झाल्यानंतर तिथे पुन्हा बदल होतो. तिथं संलग्नाचा आद्यमळ नष्ट होतो आणि जीवाचा आद्यमळ झाकला जातो आणि ते दोन्ही एकमेकाला बघू शकत नाहीत आणि भ्रांत होऊन सुख भोगतात. भ्रांत होऊन सुख भोगतात. मायबाबा, भ्रांत होऊन सुख भोगणं म्हणजे कसं? एक 2-3 दिवसाचं लेकरू आहे आणि ते आपल्या आईला पेत आहे. त्याचे डोळे बी बरोबर उघडलेले नसतात आणि त्याला काही कळत बी नाही. त्याला जगामध्ये काय व्हायला याचंही माहीत नसते. कोणचं दुःख बी नाही त्याला, कोणचं सुख बी नाही. तो गुणातीत असते ते लेकरू. आणि मग ते तसा संलग्न आणि जीव ज्यावेळेस चैतन्यमयाच्या विद्याला जातात ना त्यावेळेस ते तसं भ्रांत होऊन सुख भोगतात. आणि किती म्हणजे किती कोटी वर्षे सुख भोगतात ते. आणि तितकं सुख भोगल्यानंतर सुख भोगल्यानंतर जीव आणि संलग्नाचं पतन होते. आणि 1 कोटी वर्ष सुख भोगतात. आणि 1 कोटी वर्षाचं सुख भोगल्यानंतर जीवाचं आणि संलग्नाचं पतन होतं आहे. आणि पतन झाल्यानंतर जीव आणि जीवाचे झाकलेले मळ जे असतात ते प्रकाशतात आणि संलग्न पुन्हा मळ रस्ता करतो आणि दोघं बी सृष्टीत येतात आणि चतुर्विधीला पडतात. गतागतम आणि कामामध्ये पडतात. मायबाबा, अशा ह्या विद्याचं विवरण आहे. ते म्हणजे तुम्हाला सोपं करून सांगितलं तर ते तुम्ही लक्षात ठेवाल आणि
आपल्या अभ्यासासाठी कामी कराल अशी मी अपेक्षा करतो आणि इथंच तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.